ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की सायली आणि अर्जुन ह्या दोघांनाही आता बऱ्याच गोष्टी खऱ्या कळणार असतात। 4 आणि 7 मध्ये मोठी गफलत होणार असते। आता नेमकी 4 आणि 7 या नंबरची काय गफलत होणार आहे वगैरे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता इथे बबली नावाने मोबाईलमध्ये डायरीमध्ये अर्जुनला जो टेलिफोनचा नंबर सापडला होता, तो नंबर आता कोणाचा आहे हे सायली आणि अर्जुनने चैतन्यकडून माहीत करून घेतलेलं असतं आणि मग ते त्या बाईच्या घरी आलेले असतात। आता ही दुसरी तिसरी कोणी बाई नसून प्रियाला जिने विकत घेतली होती तीच बाई असते। आता सायली आणि अर्जुन तिला विचारतात की ही मुलगी तू ओळखतेस का, ही मुलगी कोण आहे? मग आता ती सांगायला लागते, ह्या मुलीमुळं माझ्या पाठी नसतं लचण लागले। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, जितकं विचारलं आहे तितकंच बोल, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात देऊ। मग ती खरं सांगते की ही पोरगी बबली आहे आणि म्या हिला विकत घेतली होती। त्याबरोबर आता सायली म्हणते, काय विकत घेतली होती, कोणाकडून आणि कशासाठी? मग आता ती सांगते की चोऱ्या माऱ्या करण्यासाठी मी हिला विकत घेतली होती सदाशिव आणि मैनाकडनं। मी त्यांना रोख रक्कम बी दिली होती। आता हे सगळं कळाल्याच्यानंतर सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो। अर्जुन आणि सायली हे दोघंजणं आता तिकडनं घरी यायला निघालेले असतात। आता अर्जुन हा संपूर्ण रस्त्यात सायलीला समजावत असतो। तो सायलीला सांगत असतो, हे बघ सायली, प्लीज तू जरा शांत हो, शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार कर। उगाचच्या उगाच रागाच्या भरात चिडून आरडाओरडा करून काहीही मिळणार नाही आहे, कळतंय का तुला? आपल्याला हे सगळं सदाशिव आणि मैनाने का केलं हे सगळं शोधून काढायचं आहे। प्लीज तू जरा शांत राहा, त्यांनी तुला का विकलं ते आपल्याला कळायला तर हवं ना। सायली म्हणते, प्लीज सारखं त्यांनी मला विकलं असं नका म्हणू, कारण ते माझे आई वडील नाहीच आहेत। आता तर माझी खात्री पटली की हे असे नालायक आई वडील ना माझे असू शकत नाही, हे खोटारडे आहेत। अहो बघत नाही का तुम्ही त्यांच्या राहण्यात, त्यांच्या वागण्यात आणि माझ्या राहण्यात, माझ्या वागण्यातला फरक? अहो कसे राहतात ते, कसे बोलतात, ना समोरच्याशी प्रेमाने वागत, ना प्रेमाने कोणाशी बोलत, ना काय। आणि मी कधी कोणावर आवाज चढवून सुद्धा बोललेली नाही आहे। सदाशिव आणि मैना माझे आई बाबा नाही आहेत, हेच फायनल आहे। तर आता इथे अर्जुन म्हणतो, बरोबर, ठीक आहे तू म्हणशील ते। त्यानंतर आता अर्जुन शांतपणे गाडी चालवायला लागतो। आता तो जेव्हा शांत असतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये सतत त्याच गोष्टी फिरत असतात। म्हणजे त्याला वाटत असतं की सायली ही खरोखरच बबली नाही म्हणजे बबली हरवली तेव्हा ती हरवली असं म्हणत होते, पण ती हरवली नव्हती, तर तिला विकली होती। आणि सायली म्हणते की ती हरवली होती तेव्हा ती लहान होती, त्यामुळे चोरा माऱ्या वगैरे करणं हे सगळं तिला शक्य नव्हतं। आणि एवढी लहान मुलगी विकत घेऊन स्वतःचं नुकसान करून घेईल अशी ती बाईसुद्धा वाटत नव्हती। तर आता या ठिकाणी सायली आणि अर्जुन घरी पोहोचलेले असतात। अर्जुनला चैतन्याचा फोन येतो, त्यामुळे सायलीला आता गेटपाशी सोडून अर्जुन तिकडनंच निघून गेलेला असतो। सायली म्हणते, बरं झालं हे माझ्याबरोबर आतमध्ये नाही आले, ते कमीत कमी आता मला माझं काम तरी करता येईल। मग आता सायली घरामध्ये येते आणि मोठमोठ्याने मैनाला हाका मारू लागते। मैना बाहेर आल्यावर सायली मैनाला म्हणते, बाद झालं आता तुम्ही इथं राहायचं नाही, ताबडतोब माझ्या घरातनं चालायला लागायचं, समजलं? निघ चल। आणि मग आता सायली ही मैनाच्या हाताला पकडते आणि म्हणत असते, खरं तर हाताला धरून माझ्या नवऱ्याने तुम्हाला या घरात आणलं होतं, पण आज मी तुमच्या त्याच हाताला धरून तुम्हाला या घराच्या बाहेर काढते, कारण मुळात ना तुम्ही लायकच नाही आहात माझ्या सासरी राहण्याच्या। तुम्हाला या घरामध्ये घेऊन मी जगातली, आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केलेली आहे, समजलं ना? आणि आता मला माझी तीच चूक पुन्हा माझ्या नजरेसमोर बघायची नाही आहे, निघा, चालती हो। त्याबरोबर आता लगेचच इकडे कल्पना सायलीला म्हणायला लागते, सायली अगं काय चाललंय तुझं, आणि ही तुझ्या आईबरोबर बोलायची कुठली पद्धत आहे तुझी? काय वागतेस तू? हे सगळं मला काहीच कळत नाही आहे। प्लीज तू आधी मला व्यवस्थित एक्सप्लेन करशील का नेमकं काय झालं आहे ते? आणि तू मैनाताईंबरोबर असं कसं काय बोलू शकतेस, काय झालं आहे? त्याबरोबर मग सायली म्हणते, बघितलंस, बघ मी एवढं तुला बोलते तरीही माझ्या सासूला तुझी दया येते अजूनही। त्याबरोबर आता सायली ही लगेचच कल्पनाला सांगायला लागते, आई अहो हे माझे आई बाबा नाहीच आहेत,
फसवतायत ही माणसं आपल्याला माझ्या आईबाबांच्या नावाखाली. हे कोणीतरी खोटारडी फ्रॉड माणसं आहेत. त्याबरोबर पूर्णाजी सायलीला म्हणते, हे बघ सायली, तुला जे बोलायचं आहे ते तू बोल, पण प्लीज शांत हो आधी आणि मग बोल. तू ये बरं इथे, बस पाणी पी, काय झालं आहे ते सांग आणि मग त्याच्यानंतर तुला काय निर्णय घ्यायचा आहे तो तू घे. पण आधी थोडं शांत हो, कारण रागात घेतलेला कुठलाही निर्णय हा चुकीचाच असतो. अस्मिता जा, सायलीसाठी पाणी घेऊन ये. त्याबरोबर अस्मिता लगेचच उठते, सायलीसाठी पाणी घेऊन येते, तिला ते पाण्याचा ग्लास देते आणि म्हणते, सायली हे बघ, तू शांत हो पहिली. चिडचिड केलीस तर आम्हालाही काही कळणार नाही आणि तुलाही काही सांगता येणार नाही. तू पहिली जरा शांत हो आणि त्यानंतर मग काय घडलं आहे ते आम्हाला सांग. मग सायली सांगायला सुरुवात करते, मला या दोघांवरती पूर्वीपासून शंका होतीच की हे माझे आईबाबा नाहीच आहेत म्हणून, हे फसवत आहेत आपल्याला. म्हणून मग मी आणि अर्जुन सरांनी यांच्या घरी जाऊन शोधकार्य केलं, तेव्हा तिथे एक आम्हाला बबली म्हणून नंबर सापडला. तो नंबर सापडला, मग आम्ही त्या बाईच्या घरी पोहोचलो. तो नंबर कोणाचा आहे हे आम्ही ट्रेस केला आणि मग आम्हाला कळलं की यांनी त्या बाईला मला विकलं होतं. हे असे विकटोक करणारे आईवडील असूच शकत नाही माझे, आणि असले ना तरी ते मला नको आहेत माझ्या आयुष्यात. त्याबरोबर आता हे सगळं कळल्यावर कल्पना म्हणते, काय तुम्ही सायलीला विकलं होतं? शी. त्याबरोबर अस्मिता म्हणते, अहो तुमच्या मनाला तरी हा असा विचार कसा काय शिवला? स्वतःचं मूल नाही करू शकत कोणतीच आई हे असं. अहो मला तर अजून बाळ झालेलंही नाही आहे, पण अजून आत्तापासूनच मला तिची काळजी आहे, त्याची काळजी आहे. त्याबरोबर पूर्णाजी लगेचच सायलीला म्हणते, सायली हे बघ, शांत हो, उगाच रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस. तुला यांना आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे ना, माझी काहीच हरकत नाही आहे, काढ घराबाहेर. तसंही ही अशी माणसं सुभेदारांच्या घरामध्ये राहण्याच्या लायक नाहीच आहेत. त्याबरोबर आता लगेचच इकडे मैना म्हणायला लागते, सायली बाळा, अगं नको की घराबाहेर काढू मला. तू मला घराबाहेर काढलंस तर मी कुठं जाणार, कुठं राहणार? तुझ्या आईचा जरा विचार कर. सायली बाळा, नको काढू मला घराबाहेर, नको की काढू. हां अगं मी आई आहे ना तुझी, मी कशापायी विकीन तुला? अगं मी विकलं होतं मी, नाही म्हणायची, मी विकलं, पण मग काय करणार गं? 4 पोरी होत्या मला, तुम्ही 4. लोक मला नावं ठेवायची ते बी मला काय नाही वाटायचं. पण तिची बाई होती ना जिनं तुला विकत घेतलं होतं, ती खोटं बोलली होती गं माझ्याशी. ती तुला शिक्षण देईल, चांगलं लहानाचं मोठं करेल वगैरे. त्याबरोबर आता प्रिया ही खूपच जास्त घाबरलेली असते. प्रियाला वाटत असतं, बापरे, ही सायलीला हे तरच खरं कळलं की ही मैना तिची खरी आई नाही आहे. तिथपर्यंत ठीकही आहे समजा, पण जर कधी सायलीला हे खरं कळलं की मैना माझी आई आहे तर खूप मोठी गफलत होऊन जाईल. एक वेळेस तेही ठीक आहे, पण जर सायलीला हे कळलं की ती खरी तन्वी आहे तर सगळ्याचंच वाटोळ होईल. माझ्या असलेल्याचं, सगळ्याचं, होत्याचं नव्हतं होऊन जाईल, ते सुद्धा एका दिवसात, एका रात्रीत नाही तर काही मिनिटात. नाही काहीही झालं तरी मला मीच तन्वी आहे ही गोष्ट या लोकांना सतत पटवून द्यावी लागणार आहे. सगळ्यांच्या मनावर मला हे बिंबवायचं आहे की मीच तन्वी आहे. त्याबरोबर इथे आता अर्जुन जो असतो ना, त्याला संशय आलेला असतो काहीतरी, त्याला गडबड वाटत असते. मग तो इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि इन्स्पेक्टर सावंतना तो बबलीचं रेकॉर्ड चेक करायला सांगतो. लहान असताना तिच्या नावावर काही चोरीमारीच्या ज्या केस असतात त्याच्या फाईल्स तो त्यांना मागवून घेतो. आता इन्स्पेक्टर सावंतांनी त्याला त्या फाईल्स दिलेल्या असतात. मग अर्जुन हा त्या फाईल्स व्यवस्थित चेक करतो, तर त्यामध्ये त्याला आता बऱ्याच गोष्टी म्हणजे आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या असतात. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, बबली हिने जेव्हा पहिली चोरी करताना ती सापडली तेव्हा ती 8 वर्षांची होती, म्हणजे 8 वर्ष चालू होतं तिला. आणि सायली म्हणजेच खरी तन्वी जेव्हा हरवली होती तेव्हा ती 4 वर्षांची होती. मग अर्जुनला प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? जर तन्वी 4 वर्षांची असताना हरवली होती तर बबली ही 8 वर्षांची असताना हरवली होती, पण सायलीसुद्धा 4च वर्षांची असताना हरवली होती. मग बबली जर सायली आहे तर ती 8 वर्षांची असताना हरवायला हवी होती, मग ती 4 वर्षांची असताना कशी हरवली? 8 वर्षांची म्हणजे 7 वर्ष पूर्ण आणि 8 चालू, म्हणजे ही मोठी किती आहे? 6-7, चक्क 2 वर्षांनी आईवडील मागे पुढे कसं सांगू शकतात? नाही, काहीतरी गडबड आहे. मग आता अर्जुन या विचारांमध्ये गुंतून गेलेला असतो, त्याला काही कळत नसतं.
मग तो आता विचार करतो की आपण या सगळ्याबद्दल रविराज काकांशी बोलावं. मग आता तो रविराज काकांना कॉल करतो आणि रविराज काकांना आता तो म्हणायला लागतो, सिनियर, अरे खूप मोठी गडबड होऊन गेली. आणि मग तो सांगतो मैनाने आणि सदाशिवने कसं त्यांना फसवलं, कसं सायलीचे आईवडील म्हणून ते आपल्या घरात घुसले आणि घरात घुसून तर घुसून कसं वरनं ते आपल्याला सगळ्यांना त्रास वगैरे देत आहेत, ते सगळं आता अर्जुन हा रविराज काकांना सांगतो. मग रविराज काका हे अर्जुनला म्हणतात, बापरे, हे सगळं खूप हॉरिएबल आहे. अरे अर्जुन, पण जर सायली 4 वर्षांची असताना हरवली होती तर मग ती बबली असूच शकत नाही, कारण बबली तर 7 वर्षांची होती ना. त्यावर अर्जुन म्हणतो, हो, पण मग मला आता खरं कळत नाही आहे की नेमकी सायली होती कोण आणि सायलीचा भूतकाळ काय. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, हे बघ, तन्वीसुद्धा 4 वर्षांचीच असताना हरवली होती, त्यामुळे तिलासुद्धा फारसं काही आठवत नाही आहे, तसंच सायलीलासुद्धा काही आठवत नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, तन्वी 4 वर्षांची असताना हरवली होती. त्यावर रविराज काका म्हणतात, हो. मग अर्जुन विचारतो, तन्वी कुठे हरवली होती. मग रविराज काका सांगतात की हनुमान मंदिर चौकाजवळ एक मोठीच्या मोठी तेव्हा बिल्डिंग बांधायचं काम सुरू होतं, तिथंच ती हरवली होती आमच्याकडून. म्हणजे आमच्या गाडीचा तिथे अपघात झाला आणि त्याच्यातच तन्वी आमच्यापासून लांब गेली, कारण आम्ही दोघंही बेशुद्ध झालो होतो. तर दुसरीकडे आता साक्षी हिचं आणि सचिनचं जेवण वगैरे करून झालेलं असतं. साक्षी आता सचिनला म्हणत असते, हे बघ सचिन, मी तुला स्पष्ट विचारते, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं हे मला अजिबात आवडत नाही. सचिन म्हणतो, बाप रे, एवढी भारदस्त मराठी म्हण म्हणालीस, विचार काय विचारायचं आहे ते. मग आता ती विचारायला लागते सचिनला, सचिन, मला सांग, तू माझ्याशी लग्न कधी करशील. मला लग्न करायचं आहे. त्याबरोबर सचिन सांगायला लागतो की हे बघ, मी लग्न तर तुझ्याबरोबर करणारच आहे. मलासुद्धा अशी हुशार, सुंदर, सुशील, गुणी, मार्बुलस, हॉट बायको हवीच आहे. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून तर साक्षी खूपच जास्त खुश होऊन जाते सचिनवर. सचिन म्हणत असतो, तू म्हणशील तेव्हा मी तुझ्याबरोबर लग्न करेन, पण काय आहे ना, सध्या माझं US काम सुरू आहे आणि तिथे लग्न झालेली माणसं चालत नाहीत. कॉन्ट्रॅक्टमध्ये कमीत कमी कंपनी जॉईंट झाल्यानंतर 2 वर्ष लग्न करायचं नाही अशी अट होती. माझे 6 महिने बाकी राहिलेत अजून, तेवढे झाले की मग आपण लग्न करू असं तो तिला सांगतो. त्याबरोबर इथे अर्जुनसमोर एका मोठ्या गोष्टीचा खुलासा झालेला असतो. तो म्हणजे सायलीने एकदा त्याला सांगितलं होतं की ती मधुभाऊंना हनुमान चौकात जे मंदिर आहे तिथेच सापडली होती आणि तन्वीसुद्धा तिथूनच हरवली होती. त्याबरोबर तन्वीसुद्धा 4 वर्षांचीच असताना हरवली होती, सायलीसुद्धा 4च वर्षांची असताना हरवली होती. आता अर्जुनला हळूहळू सगळ्या गोष्टींच्या लिंक लागत चाललेल्या असतात. तर दुसरीकडे आता इकडे सायलीने तिच्या आईला घराबाहेर काढल्यामुळे ती जरा अपसेट असते. तर कल्पना तिच्याजवळ येते आणि तिच्याजवळ बसते आणि तिला आता समजावून सांगते की हे बघ सायली, तू जे काही केलंस ना त्यामध्ये तू अगदी योग्य वागलेली आहेस, त्यामुळे उगाचच्या उगाच तुला नाराज वाटण्याची किंवा तू फारसा विचार करण्याची मला गरज आहे असं वाटत नाही. तू जिथे चुकतेस तिथे आई म्हणून मी कायमच हक्काने तुला सांगत आलेली आहे की सायली, तू चुकीचं वागलीस, पण जिथं तू योग्य आहेस तिथेसुद्धा माझं कर्तव्य आहे की मी तुला हेही सांगणं की तू योग्य आहेस. आणि आज तू त्या मैनाला घराबाहेर काढून अतिशय योग्य गोष्ट केलेली आहेस. उलट इतके दिवस तू हे सगळं आम्हाला सांगायला हवं होतंस. त्याबरोबर पूर्णाजीसुद्धा म्हणतात की हे बघ सायली, तुला नाराज होण्याची किंवा विचार करण्याची अजिबातच गरज नाही आहे. तू जे केलं आहेस ते अतिशय योग्य आणि बरोबर केलं आहेस. त्या मैनाची मुळात आपल्या घरात राहण्याची, थांबण्याची लायकच ती नव्हती आणि जी लोक लायक नाही आहेत त्यांना जास्त गोष्टी मिळत गेल्या की त्यांना त्यांचा व्यवस्थित वापर करता येत नाही. आणि मैनाच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं असतं जर तू वेळेवर हे सगळं आवरलं नसतंस तर, असं सुद्धा पूर्णाजी सायलीला सांगते आणि म्हणत असते, तुला कुटुंबाची काय गरज आहे. तुझं एवढं मोठं कुटुंब इथं बसलेलं असताना तुला आणखीन दुसरे आईवडील का हवेत. प्रतिमा, रविराज ह्यांनी तुला आधीच मुलगी मानलं आहे. मग त्याबरोबर सायलीला आता लगेच अस्मितासुद्धा म्हणते, आणि सायली, तुझ्या त्या ज्या खोट्या 3 बहिणी होत्या ना त्या मला आल्यापासून जेलसी होत होती. हे बघ, लक्षात ठेव, जरी तुझे खरे आई बाबा आपल्याला सापडले तरीसुद्धा तू आमची होतीस, आमची आहेस आणि आमचीच राहणारा. ते तुझे आई बाबा आले म्हणून तू त्यांच्याकडे वगैरे नाही जायचा, तू आमची आहेस सायली. त्यावर सायली हसते आणि अस्मिताला म्हणते, हो अस्मिताताई, मी तुमचीच आहे की. त्यावर अस्मिता म्हणते, तसं नाही गं, पण मला माझी मैत्रीण
म्हणजे दुसऱ्या कोणाबरोबर जास्त क्लोज झालेली नाही आहे आवडणार, मला माझी मैत्रीण माझीच हवी. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे मैना ही रडत असते रस्त्यावरती आणि म्हणत असते, नको ते घडून बसलं, उगाच कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आम्ही ती डायरी घरात सोडली. जर त्या डायरीतला नंबर सायलीला घावला नसता तर मला कधीच तो राजमहल सोडावा लागला नसता. सायलीला डायरी घावली आणि सगळ्याचा अगदी बट्ट्याबोळ झाला. त्याबरोबर आता मैना ही आता गोंधळ घालत असते, गोंगाट करत असते, पण तिचा आता या सगळ्या गोष्टी करून काहीही उपयोग होत नसतो. कारण शेवटी आता जे घडायचं असतं ते तर घडलेलं असतं, म्हणजेच सायलीने मैनाला घराबाहेर तर काढून झालेलं असतं. मग आपण आता पाहतो की मैना मी काय करू, कुठं जाऊ, आता सदाशिवसुद्धा नाही आहे असं सगळं रडत असते. तर दुसरीकडे अर्जुन ह्याला या गोष्टी कळलेल्या असतात की सायली ही सुद्धा 4 वर्षांची असताना हरवली आहे, तन्वीसुद्धा 4 वर्षांची असताना हरवली आहे. आणि मग आता अर्जुनने ठरवलेलं असतं की नक्की तन्वी ही खरी तन्वी आहे का नाही हे शोधून काढायला हवं. म्हणजेच तन्वीचं नावसुद्धा याआधी प्रिया होतं. मग नेमकं प्रियाचा भूतकाळ काय आहे हे सुद्धा आता तपासायला हवं. कारण मला सायलीबद्दल तर माहिती मिळत नाही आहे, कदाचित तिच्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल आणि तिच्या थ्रू मग मला आणखीन काहीतरी वेगळी माहिती गोळा करता येईल. मग यासाठी मला मदत हवी आहे, ती म्हणजे चैतन्याची. मग आता अर्जुन चैतन्याला हाताखाली धरतो आणि चैतन्याला सांगत असतो की हे बघ चैतन्य, आपल्याला प्रियाची माहिती गोळा करायची. त्यावर तो म्हणतो प्रिया. त्याबरोबर अर्जुन म्हणतो प्रिया मधुकर, सध्याची तन्वी सुभेदार आणि तन्वी किल्लेदारसुद्धा. त्यावर आता तो विचारतो पण का. त्यावर अर्जुन सांगतो सांगेन मी तुला नंतर, आधी माहिती गोळा करूया. तर दुसरीकडे प्रिया ही मात्र खूपच जास्त घाबरलेली असते. प्रियाला वाटत असतं की आत्ता फक्त अर्जुनला हे समजलेलं आहे की म्हणजे सायलीचे आईवडील सदाशिव आणि मैना नाही आहेत. जेव्हा त्याला हे कळेल की ते दोघंही माझे आईवडील आहेत तेव्हा तो काय करेल याचा मला काही पत्त्याच नाही आहे. मला खूप भीती वाटते. काहीही झालं तरी अर्जुनला हे कधीच कळता कामा नये की सदाशिव आणि मैना हे दोघंजणं माझे आईवडील आहेत किंवा होते. त्याबरोबर आता मी काहीही झालं तरी असं काही होऊ देणार नाही हे सगळं प्रिया बडबडत असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.